तर आज मी इथे ना नाचणी सत्व बनवते यासाठी. याच्यामध्ये कॅल्शियम आणि फायबरचे प्रमाण भरपूर जास्त असते. त्याच्यासाठी मी घरातलीच आमच्या गावची नाचणी घेतलेली आहे. ही बघा, ही अशी आहे. तुम्हाला बाजारात आणली ती लाल रंगाची मिळेल फार तर फार. आणि ही स्वच्छ धुवून घ्या 4-5 पाण्याने. याच्यातनं कचरा घाण भरपूर निघत असते. मार्केटमधल्या नाचणीमध्ये पण निघते, बरेचदा माती वगैरे पण निघते. ही मी 7-8 पाण्यात धुतलेली आहे स्वच्छ. नंतर शेवटचे पाणी बघा किती छान आहे. आणि हे पाण्यात अशी भिजत घातलेली आहे. मी रात्रभर भिजत ठेवली होती. त्याच्यानंतर हे 1 रात्र 2 रात्र असं ठेवून त्याला मोड येतात छान. मोड बघा किती सुंदर आलेले आहेत. आणि असे मोड आल्यानंतर ना मी याला घरातच एका ताटात पसरवून सुकवून घेतलेलं आहे. 1 दिवस 2 दिवस लागतात सुकायला, वेदरवर डिपेंड असतं. उन्हात सुकवू नका शक्यतोवर. आणि देन त्याच्यानंतर ना स्लो असा गॅसवर छान अशी खरपूस भाजणी करून घ्या. छान असा घरात सुगंध येतो त्याचा. आणि मिक्सरमध्येच बारीक करून घेतलेला आहे मी. तुमची जर क्वांटिटी जास्त असेल तर तुम्ही गिरणीवर पण नेऊन बारीक करून घेऊ शकता. आणि त्याचं पीठ बनवून ठेवा. हे रोजच्या नाश्त्यासाठी फारच उपयोगी पडतं. असेच मी वेगवेगळे पीठ बनवून ठेवले. हवे तर तुम्हाला रेसिपी शेअर करेल त्याची. चला बाय.